तर राज्यभरात पावसाची नेमकी काय स्थिती आहे जाणून घेऊया। चाळीसगावमध्ये मुसळधार पावसामुळे डोंगरी नदीला पूर, नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने चंडिका देवीच्या दर्शनासाठी गेलेले अनेक भाविक अडकले। गोंदियाच्या 4 तालुक्यातील 17 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद। जिल्ह्यातील 45 मार्ग वाहतुकीसाठी बंद, तर 3 घरांची पडझड। सालेकसा, गोरेगाव, गोंदिया आणि आमगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका। गोंदिया जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुट्टी जाहीर। अनेक भागात मुसळधार, बेवारटोला प्रकल्प ओव्हरफ्लो। पावसामुळे अंबा सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ। महाड पोलादपूर तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर। वसई विरारसह पालघर जिल्ह्यात दिवसभर अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा। पालघरमधील तानसा नदीला काही प्रमाणात पूर, सर्व शाळांना सुट्टी जाहीर। बुलढाण्यात रात्रीपासून पावसाचा जोर, शेतात साचलं पाणी, पिकांचं मोठं नुकसान, शेतकरी हवालदिल। बीडसह आष्टी, माजलगाव, गेवराई, परळी, केज, अंबाजोगाईसह अनेक भागात 2 दिवसापासून संततधार। शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत, मात्र दमदार पावसाची प्रतीक्षा। तर बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्ण क्षमतेनं भरलं। जळगावच्या चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपलं। सखल भागात साचलं पाणी, गटारं, नाले ओव्हरफ्लो झाल्यानं रस्त्यावर आलं पाणी। पाण्यातून वाहनं काढताना वाहनधारकांची कसरत। अमरावती जिल्ह्यात 48 तासांपासून मुसळधार पाऊस, पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। चांदूर बाजार तालुक्यात कपाशी आणि सोयाबीन गेल्या पाण्याखाली। चांदूर बाजार, अचलपूर आणि भातकुली तालुक्यातील शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान।